मुरगुड शहरामधील ज्ञानेश्वर कॉलनीतील श्रीमती अरुण अनिल रणवरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला होता। सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रणवरे कुटुंबाला मदत स्वरूपात सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने 2 महिन्यांचा शिधा देण्यात आला। मुरगुड शहरामधील ज्ञानेश्वर कॉलनीतील श्रीमती अरुण अनिल रणवरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती। हातावर पोट असणाऱ्या रणवरे कुटुंबाला सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष रतन जगताप आणि प्रमोद रामाने या दोघांनी वाढदिवसासाठी होणाऱ्या खर्चातून मदत म्हणून 2 महिन्यांचा शिधा दिला। राष्ट्रीय पंच मारुती उर्फ बट्टू जाधव, सानिका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दगडू शेनवी, पत्रकार राजू चव्हाण, रतन जगताप, मेजर निशांत जाधव, रणजित बरकाळे, जगदीश चितळे, अभिजित कांबळे, शरद चौगले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली। खरं तर रणवरे कुटुंबियाच्यामध्ये जी मोठा आघात झाला की चोरीमुळे त्यांचं सगळं आयुष्य जीवन उद्ध्वस्त झालं। हातावर पोट चालणारं कुटुंब असताना या ठिकाणी बरंच त्यांच्या चोरी झाल्यानंतर उघड्यावर कुटुंब पडलं आणि सानिका स्पोर्टनं प्रत्येक वर्षीप्रमाणे मला वाटतं गेल्या बऱ्याच वर्षी मला वाटतं एक वेळा आम्ही मुलगीसुद्धा एक दत्तक घेतली होती। खेळा म्हणजे सगळं साहित्य त्याला शैक्षणिक दिलं होतं। आज या ठिकाणी त्यांना जीवनोपयोगी वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी तुम्ही जपली आहे। खरोखरच सामाजिक बांधिलकी जपणं हे कुणालाही शक्य नाही। बाकी सगळं राजकारण वगैरे सगळं होत राहतंय, पण सामाजिक बांधिलकीकडे कुणाचंच लक्ष नसतंय। गेल्या 2 महिन्यापूर्वी यांच्या रणवरे घरामध्ये चोरी झाली होती। या मावशीनं हातावरचं पोट राबून सगळे पैसे जमा केलं होतं, सोनं होतं, यांचं सगळं साहित्य नेलेलं आहे। त्यामुळे आम्ही वाढदिवस करण्यापेक्षा अशा कुटुंबांना एक मदत करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि 1 महिन्याचं साहित्य आमच्याकडे जेवढं काय फुलाची पाकळी देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। हे आम्ही प्रसिद्धीसाठी करत नाही आहे। आमची एकच भावना आहे की समाजामध्ये बरेच लोक दानशूर आहेत। अशा घटना समाजामध्ये घडत असतात, परंतु अशा लोकांना आपण सगळ्यांनी सांभाळणं किंवा त्यांना धीर देणं आपले सर्व समाजाचं काम आहे। ते सर्वांनी करावं आणि त्यांना धीर देण्याचं काम आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी केलं। त्यावेळी मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असंच आम्हाला विष्णूचरणी मी प्रार्थना करतो, असंच आम्हाला शक्ती द्यावी आणि अशाच सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी।